घटस्फोट दिल्यानंतर नवरा जेव्हा आपल्या बायकोकडे गुजारा भत्त्याचे पैसे द्यायला गेला तेव्हा तिथलं दृश्य पाहून तो स्तब्ध झाला. सकाळची वेळ होती. स्वयंपाकघरात आलं टाकलेला चहा आणि भाजलेल्या पराठ्यांचा सुवास दरवळत होता. अंजली खूपच घाईत हात चालवत नाश्त्याची तयारी करत होती. तेवढ्यात खोलीतून एक रागीट आवाज घुमला. अंजली, अंजली, कुठे मरून पडली आहेस? पटकन इकडे ये. आवाज इतका मोठा आणि तल्लख होता की तिचं काळीज अक्षरशः हादरलं. श्वास वेगाने फुलला. तिने गॅस बंद करत हात पुसले आणि खोलीकडे धाव घेतली. आतल्या खोलीत पोहोचण्याआधीच तो पुन्हा गरजला. तुला ऐकू येत नाही का? काय झालं? अंजलीने थरथरत्या आवाजात विचारलं. किती वेळा सांगितलंय माझ्या एका आवाजात माझ्यासमोर हजर हो. गौतमने त्याच्या हातातला शर्ट तिच्या तोंडावर फेकला आणि म्हणाला, आज ऑफिसला हा शर्ट घालायचा आहे. याला चांगली इस्त्री कर. अंजलीने शर्ट उचलला आणि इस्त्री करायला घेतली. पण त्याच वेळी बाथरूममधून पुन्हा आवाज आला. अंजली, बाथरूममध्ये टॉवेल नाही ठेवला का? पटकन टॉवेल घेऊन ये. मला उशीर होतोय. गडबडीत अंजलीने इस्त्री सोडून टॉवेल आणला. बाथरूमचा दरवाजा जवळ जाऊन ती म्हणाली, हा घ्या. तुला रोज सांगायला लागणार का? गौतमने टॉवेल झटकला आणि दार लावून घेतलं. अंजली पुन्हा इस्त्री करण्याकडे वळली. गडबडीत पलंगाच्या कोपऱ्याला धडकली. वेदनेने तिचा चेहरा पांढरा पडला. हळूहळू चालत तिने पटकन शर्टकडे लक्ष दिलं. पण शर्ट पाहताच तिचं काळीज धस्स झालं. शर्टचा एक भाग जळाला होता. हे देवा, आता काय होणार? तिच्या ओठांवर शब्द उमटले. ती भीतीने थरथरत होती. तेवढ्यात बाथरूमचा दरवाजा उघडला आणि गौतम बाहेर आला. माझ्या शर्टला इस्त्री केली का? त्याने रागाने विचारलं. अंजली काहीच बोलू शकली नाही. गौतमने शर्ट पाहताच त्याचे डोळे लालबुंद झाले. हे काय केलंस? हा माझा आवडता शर्ट होता. तो गरजला. सॉरी, तो चुकून. अंजली समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होती. पण गौतम तिच्यावर ओरडत म्हणाला, तुला एकही काम नीट करता येत नाही. त्याचवेळी शेजारच्या खोलीतून गौतमची वहिनी पल्लवी खोलीत आली. तिच्या चालण्यात एक विचित्र आत्ममुग्धता होती. भाऊजी, एवढ्या छोट्या गोष्टीसाठी एवढा राग? एक शर्ट जळालाय. तुम्हाला माहीत आहे ना, या बिचारीला नीटसं काही जमत नाही. मी तुमच्यासाठी लगेच दादाचा शर्ट आणते. तुम्ही तो घालून ऑफिसला जा. एक गोष्ट सांगू, जर तुम्ही माझ्या बहिणीशी लग्न केलं असतं तर परिस्थिती पूर्णपणे वेगळी असती. पल्लवीने हसत व्यंगपूर्ण सुरात म्हटलं. तिच्या त्या वाक्यामागचा उपहासाचा काटा अंजलीच्या मनाला टोचला. तिच्या डोळ्यात पाणी आलं. पण तिनं कशीबशी स्वतःला सावरलं आणि डोळ्यातील आसवं थोपवली. पल्लवी निघून गेल्यानंतर घरात एक विचित्र शांतता पसरली. त्या शांततेला भेदत अंजलीने धाडसाने विचारलं, तुम्ही माझ्यावर एवढा राग का करता? मला मान्य आहे माझ्याकडून चूक झाली. पण ती गोष्ट शिस्तीत सांगता आली असती ना. प्रत्येक वेळी ओरडणे गरजेचे आहे का? गौतमने रागाने तिच्याकडे पाहत उत्तर दिलं. काय म्हणालीस? यातही माझी चूक आहे म्हणायचंय का? नाही नाही, मी दोष देत नाही. मी फक्त एवढंच म्हणत आहे. अंजलीने शांतपणे सांगण्याचा प्रयत्न केला. पण गौतमच्या रागाने तिचं म्हणणं पूर्ण व्हायच्या आधीच तो गरजला. आता मला वागणूक शिकवतेस का? तो तिच्या केसांना धरून म्हणाला. तुला शिकवतोच. आता मला सोडा. अंजलीने तडफडत स्वतःची सुटका केली. तिने रडव्या सुरात म्हटलं, मी पण माणूस आहे. अशा वागणुकीचा सामना करणं आता शक्य नाही. गौतमचा राग आता नियंत्रणाच्या पलीकडे गेला होता. अच्छा, काय करशील? सांग. असं म्हणून त्याने तिला एक जोरदार थप्पड लगावली. थप्पडीचा आवाज खोलीत घुमला. तिचं डोकं भिरभिरू लागलं आणि डोळ्यातून पाणी गळू लागलं. ती गप्प राहिली. दरवाजात उभा असलेला 5 वर्षाचा यश हे सगळं पाहत होता. एका बाजूला त्याची आई घाबरून उभी होती आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या वडिलांचा तडफदार राग त्याला थरथरायला लावत होता. त्याचे कोमल डोळे वेदनेने भरले. तो धावत आपल्या आईजवळ आला आणि तिच्या गळ्यात पडत म्हणाला, बाबा, तुम्ही आईला मारू नका. त्याचा आवाज भीतीने थरथरत होता. गौतमने यशकडे वळून ओरडत म्हटलं, तूही तुझ्या आईसारखाच खूप बोलायला लागला आहेस. आज तुझी ही अक्कल ठिकाण्यावर आणतो. असं म्हणून तो मुलावर हात उचलायला गेला. तेवढ्यात
अंजली त्याच्यासमोर येऊन उभी राहिली. ती जोरात ओरडली, नाही, माझ्या मुलाला हात लावण्याचा प्रयत्नही करू नका. तिने यशला छातीशी धरलं. तिच्या डोळ्यात राग आणि निराशा दोन्हीही झळकत होत्या. गौतमने तिला शिव्या दिल्या आणि काही वेळाने दुसरा शर्ट घालून रागाने आपली बॅग उचलली. दरवाजात ताडकन लावत तो बाहेर निघून गेला. दरवाजा जोराने बंद होताच घरात एक विचित्र सन्नाटा पसरला. अंजली गुडघ्यावर बसली, यशला घट्ट मिठी मारली आणि मोठ्याने रडू लागली. आई, बाबा एवढा राग का करतात? यशने रडक्या आवाजात विचारलं. पण अंजलीकडे त्या निरागस प्रश्नाचं काहीच उत्तर नव्हतं. दोघे खूप वेळ एकमेकांना कवटाळून शांत बसले होते. अंजली त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्या अंतःकरणात एक वादळ उसळलं होतं. डोळ्यातून अश्रू ओघळत होते आणि मनातल्या आठवणीने तिच्या काळजाला चिरून टाकलं. अंजली साधी, सरळ आणि संस्कारी मुलगी होती. जेव्हा ती फक्त 10 वर्षांची होती तेव्हा तिच्या आईवडिलांचा एका अपघातात निधन झालं होतं. त्यानंतर तिचं संगोपन तिच्या काका काकींनी केलं. काकीने तिला फारसं आपलंसं मानलं नाही, पण काका तिच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभे होते. अंजलीने शिक्षणात प्रावीण्य मिळवलं आणि नंतर एका कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून नोकरी पत्करली. काकांना तिच्या लग्नाची चिंता सतावत होती आणि पटकन चांगल्या घरात तिचं लग्न लावून द्यायचं त्यांचं स्वप्न होतं. गौतम माधवरावांचा धाकटा मुलगा. माधवराव यांची तब्येत खालावत होती. त्यांना वाटत होतं त्यांच्या हयातीतच गौतमचे लग्न व्हावं. माधवराव आणि अंजलीचे काका दिनकरराव हे एकमेकांचे जुने ओळखीचे होते. एके दिवशी माधवरावांनी दिनकररावांच्या घरी अंजलीला पाहिलं. चांगली शिकलेली, निपुण आणि सोज्वळ स्वभावाची अंजली पाहून माधवराव भारावून गेले. तिथेच त्यांनी गौतमसाठी अंजलीचा हात मागितला. पण ही गोष्ट एवढी सोपी नव्हती. गौतमची वहिनी पल्लवी, जी अतिशय धूर्त आणि स्वार्थी स्वभावाची होती, या लग्नामुळे खूप अस्वस्थ होती. तिला वाटत होतं की गौतम लग्न तिच्या बहिणीशी, मुग्धाशी व्हावं. तिला विश्वास होता की तिची बहीण तिचं वर्चस्व टिकवायला मदत करेल. पल्लवी माधवरावांना म्हणाली, बाबा, अंजली चांगली मुलगी आहे, पण माझ्या बहिणीशी तिची काहीच तुलना नाही. गौतम एवढा लायक आहे तर त्याच्यासाठी मुलगी लाखात एक हवी. पण माझ्या माधवरावांनी पल्लवीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. त्यांनी गौतमला या स्थळासाठी तयार केलं. गौतम आणि अंजलीचं लग्न मोठ्या थाटामाटात झालं. सुरुवातीचे काही महिने सगळं अगदी छान चाललं. अंजलीने लग्नानंतर आपली नोकरी सोडली, कारण गौतमला वाटत होतं की त्याचं घर सांभाळणं महत्त्वाचं आहे. अंजलीने संपूर्ण प्रयत्न केला की ती सगळ्यांना खुश ठेवेल. तिने पल्लवीलाही मान दिला आणि तिला नेहमीच मोठ्या बहिणीचे स्थान दिलं. पण पल्लवीला अंजलीचा हा स्वभाव दिखावा वाटत होता. अंजलीचं घरातलं प्रेम आणि सन्मान पल्लवीला खुपत होता. त्यामुळे ती सतत अंजलीला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करत होती. एके दिवशी अंजली माहेरी गेली असताना पल्लवीला संधी मिळाली. ती गौतमच्या जवळ जाऊन म्हणाली, भाऊजी, तुम्ही तर खूप शिकलेले, स्मार्ट आणि मॉडर्न आहात आणि अंजली ती तुमच्या बरोबरीची नाहीच. तुम्ही एवढे हँडसम आणि स्टायलिश आणि ती एकदम साधी, दिसायलाही काही खास नाही. पल्लवी टोमणा मारत म्हणाली. गौतम त्या क्षणी काहीच बोलला नाही, पण त्या शब्दाने त्याच्या मनावर परिणाम होऊ लागला. त्याचा अंजलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागला. हळूहळू गौतमचं वागणं अंजलीसाठी कठोर आणि तिरस्कारयुक्त झालं. छोट्या छोट्या गोष्टींवरून तिला ओरडणं, टोमणे मारणं आणि अगदी हातही उचलणं आता नित्याचं झालं. अंजलीला गौतमच्या या बदललेल्या स्वभावाचं कारण कळत नव्हतं. तिने अनेक वेळा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण गौतमचं उत्तर नेहमी कटू आणि आक्रमक असे. एकदा अंजलीने हिम्मत करून सासूबाईंशी चर्चा केली. आई, गौतमचं वागणं दिवसेंदिवस अधिक कठोर होतंय. त्यांचं बोलणं, वागणं सगळं बदललंय. ती अश्रूंना आवरू शकली नाही आणि म्हणाली. यावर सासूबाई म्हणाल्या, सुनबाई, नवरा बायकोंच्या नात्यात अशा छोट्या मोठ्या गोष्टी होतच असतात. त्याला जास्त महत्त्व देऊ नकोस. बाहेर कुणासमोर जाऊन रडण्यापेक्षा अशा गोष्टी खोलीच्या आत सोडवायला पाहिजेत. एवढं बोलून त्यांनी थंडपणे हात झटकले.
मात्र माधवरावांना अंजलीच्या परिस्थितीचे गांभीर्य जाणवत होते. ते अनेकदा गौतमला एकांतात घेऊन समजावण्याचा प्रयत्न करत होते. गौतम, बायको ही जबाबदारी असते, खेळणं नव्हे. तुझ्या वागण्याचा परिणाम फक्त तिच्यावर नाही, सगळ्या घरावर होतोय, ते त्याला सांगत असत. पण गौतम त्यांच्या बोलण्याला एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देत असे. माधवराव हृदयविकाराचे रुग्ण होते आणि एक दिवस त्यांच्या छातीत प्रचंड वेदना होऊ लागल्या. घरच्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला, पण काहीच उपयोग झाला नाही. माधवरावांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्यानंतर गौतमचं वागणं आणखीनच बिघडत गेलं. त्याला आता कुणाचंही बंधन उरलं नव्हतं. लग्नाच्या 1.5 वर्षानंतर अंजलीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. तिला वाटलं की कदाचित मुलाच्या येण्याने गौतमच्या वागण्यात काहीतरी बदल होईल, पण हे फक्त तिचं स्वप्नच ठरलं. आता गौतम रोज रात्री दारू पिऊन घरी येत असे. दारूचा उग्र वास सगळ्या घरात पसरत असे. अंजली दिवसभर घरातल्या कामात गुंतलेली असे आणि रात्री यशला जवळ घेऊन जागून काढत असे. पण गौतमला याचा काडी मात्रही फरक पडत नव्हता. तुम्ही एवढ्या उशिरापर्यंत बाहेर राहता आणि मग पिऊन घरी येता, कमीत कमी थोडी तरी काळजी घ्या, एकदा अंजलीने धाडस करून म्हटलं. गौतमने संतापून उत्तर दिलं. काय म्हणालीस? कोणत्या गोष्टीची काळजी करू मी? मी घर चालवतो, पैसे कमावतो आणि तू काय करतेस? फक्त स्वयंपाक करतेस आणि मुलाला सांभाळतेस. तुला माझी कदर करायला हवी आणि तुला मला शिकवणार की मला काय करायला हवं? गौतमने रागाने जवळचा पेला जमिनीवर आपटला आणि अंजलीला ढकलून खाली पाडलं. तिचं हृदय चिरत होतं. रात्रभर अश्रूंच्या ओघळात अंजली जागीच राहिली. सकाळी गौतम झोपला होता. अंजली स्वयंपाकघरात नाश्ता करत होती तेव्हा पल्लवी तिथे आली. ती उपहासाने हसत म्हणाली, अगं अंजली, काल रात्री काय झालं? शिव्या तर माझ्या खोलीपर्यंत ऐकू येत होत्या. तिच्या चेहऱ्यावर उपहास मिश्रित हास्य होतं. अंजली काहीही म्हणाली नाही. मान खाली घालून ती गुपचूप स्वतःचं काम करत होती. मी तर आधीच सांगितलं होतं की तू या घराला लायक नाहीस. ना तुझ्या नवऱ्याला सांभाळू शकतेस, ना या घराला सांभाळू शकतेस. पल्लवी ताई, प्लीज, मी आधीच खूप वैतागले आहे, अंजली हळू आवाजात म्हणाली. वैतागलीस आणि तू वैतागला तर गौतम आहे तुझ्या वागण्याने. त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे, पल्लवी तिरस्कारयुक्त स्वरात बोलली. एवढं म्हणून ती नाश्त्याची प्लेट घेऊन निघून गेली. अंजलीच्या संयमाचा बाण मात्र आता तुटू लागला होता. पण ती मन हलकं करणार तरी कोणाकडे? ती विचारात पडली. काही वेळाने डोळ्यात दाटलेलं पाणी पुसत तिने एका बॅगमध्ये स्वतःचे आणि आपल्या मुलाचे कपडे पॅक केले. कुणाला काहीही न सांगता ती गुपचूप माहेरी निघून गेली. माहेरी पोहोचल्यावर अंजलीला वाटलं कदाचित इथं तिला आसरा मिळेल, तिच्या दुःखाला समजून घेतलं जाईल. पण जशी तिने आपल्या काका काकींना आपली व्यथा सांगितली, त्यांच्या प्रतिक्रिया ऐकून ती आतपर्यंत हादरली. काका काकी काही वेळ दुसऱ्या खोलीत बोलत होते. मग बाहेर येताच काकीने दीर्घ श्वास घेत अंजलीला समजावलं, अंजली, प्रत्येक घरात थोडेफार वाद होतातच. कधी कधी माणूस रागात मोठ्याने बोलतो, पण म्हणून एवढा मोठा बाऊ करणं योग्य नाही. तुला समजायला हवं, या गोष्टी सहन करणं आणि संसार चालवणं हे तुझं कर्तव्य आहे. अंजलीला धक्का बसल्यासारखी ऐकत होती. काही बोलायच्या आतच काकी पुढे म्हणाल्या, मुलीचं घर खरं म्हणजे तिचं सासरच असतं. तू भांडणं करून इथे राहायला आलीस तर समाज आमच्यावर काय म्हणेल, काय बोलेल? आम्हाला आमच्या मुलींचीही लग्न करायची आहेत, कसंही करून पण तू तुझा संसार टिकव. अंजलीचं मन उद्विग्न झालं. काकींना शांतपणे उत्तर देण्याचा तिचा प्रयत्न अयशस्वी ठरला. काकी, मला त्या नरकात परत जायचं नाही, ती म्हणाली. तेव्हा तिचे काका रागाने म्हणाले, आता खूप झालं अंजली, आमच्याशी वाद घालू नकोस. आम्ही तुझ्या भल्यासाठी सांगतो आहोत. शांत डोक्याने विचार कर, सगळं ठीक होईल. त्या रात्री अंजली छताकडे एकटक बघत होती. डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंमध्ये वेदना आणि राग दोन्हीही होते. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने गुपचूप आपली बॅग घेतली आणि सासरी परतली. सासरी पोहोचल्याबरोबर दरवाजा उघडताच पल्लवीचा टोचणारा आवाज कानावर आला. आलीस महाराणी? काका काकी 2 दिवसही तुला ठेवू शकले नाहीत.
वाटतं अंजली काहीच बोलली नाही. तिला कळलं होतं की पल्लवीला उत्तर देण्यात काहीच फायदा नाही. तिच्यासाठी पुढचे दिवस अजून कठीण झाले. आता गौतम आणि पल्लवी दोघांनाही समजलं होतं की अंजलीला तिच्या माहेरकडून काहीही आधार मिळणार नाही. गौतमची वागणूक दिवसेंदिवस अधिकच कठोर होत गेली. तो रोज रात्री दारू पिऊन येत होता आणि सगळ्या कुटुंबासमोर तिला सतत अपमानित करत होता. एके दिवशी यश आजारी पडला. रात्रभर तापाने तो फणफणत असलेल्या मुलाबरोबर अंजली जागी राहिली. तिने गौतमला कितीतरी वेळा उठवण्याचा प्रयत्न केला, पण तो झिडकारून म्हणाला, मला झोपू दे, आणि तसंही हे सगळं तुझं काम आहे, माझं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा अंजलीने यशला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ असं म्हटलं, तेव्हा गौतमने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं, डॉक्टरांकडे जायचं असेल तर रिक्षा करून जा, माझ्याजवळ वेळ नाही. अंजली पूर्णपणे तुटून गेली होती. तिच्या मनात एकच विचार होता, कसा गोंधळ झालाय. ती यशला डॉक्टरांकडे घेऊन गेली, त्याच्यावर उपचार केले. अंजलीने त्या जीवनाला आपली नियती मानली होती. समय यथासांग जात होता, पण आज जेव्हा शर्ट जळाल्यामुळे गौतमने अंजलीला ज्या प्रकारे मारलं ते पाहून तिचा मुलगा यश अजून घाबरला होता. आपल्या आईला चिटकून तो थरथरत होता. घाबरलेल्या डोळ्यात भय आणि वेदना होती. यशची अवस्था पाहून अंजली विचार करू लागली, स्वतःला आणि माझ्या मुलाला या नरकासारख्या आयुष्यातून कसं सुटकेचा मार्ग मिळावा. थोड्या वेळातच तिने आपला फोन घेतला आणि कॉलेज फ्रेंडच्या ग्रुपवर पाठवलेले मेसेजेस वाचू लागली. प्रत्येक वर्षी तिच्या कॉलेजमधल्या मैत्रिणी गेट टुगेदर आयोजित करत होत्या. आज त्याच विषयावर चर्चा चालू होती. ती नेहमी गेट टुगेदरमध्ये जाण्याबद्दल विचार करत होती, पण गौतमच्या भीतीमुळे त्यात सहभागी होण्याचे टाळत होती. पण यावेळी तिने स्वतःला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. 2 दिवस निघून गेले आणि आज गेट टुगेदरचा दिवस होता. गौतम गेल्यानंतर अंजली तयार झाली आणि यशला सोबत घेऊन घरातून निघाली. तिथे पोहोचल्यावर आपल्या मैत्रिणींना भेटून अंजलीच्या चेहऱ्यावर कितीतरी वर्षानंतर हास्य आलं होतं. तिची बेस्ट फ्रेंड अश्विनी तिला पाहताच म्हणाली, अंजली, तू आहेस? तुला काय झालंय? एकेकाळी तुझ्या सौंदर्याने सगळ्यांनाच मोहित केलं होतं आणि आता तर चेहऱ्यावरचं तेजस गायब झालं आहे. आधी अंजलीने विषय टाळण्याचा प्रयत्न केला, पण अश्विनीच्या नजरेतून गळ्यावर आणि हातावर पडलेले व्रण पाहून ती थोडी दचकली. हे कसले वळ आहेत? अश्विनीने विचारलं. अंजलीला उत्तर देणं कठीण झालं, पण अश्विनीच्या बारकाईने विचारल्यावर तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. अंजली आपली सगळी कथा सांगितली. कशा प्रकारे ती गेल्या 1 वर्षापासून गौतमचा अत्याचार सहन करत आहे. हे ऐकून अश्विनीच्या डोळ्यातही पाणी आलं. काही क्षण ती शांत राहिली. नंतर ती कंठ दाटलेल्या आवाजात म्हणाली, आणि अंजली, तुला वाटत नाही का की तू स्वतःचं आणि तुझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करत आहेस? तुझी सर्वात मोठी चूक ही आहे की तू तुझ्या हिटलर नवऱ्याचा आदेश मानून तुझी नोकरी सोडली. अगं, तू आजच्या काळातली मुलगी आहेस, शिकलेली आणि हुशार आहेस, मग कसा एवढा अन्याय सहन करू शकतेस? अश्विनीच्या शब्दाने अंजलीला गोंधळून टाकलं. ती गप्प होती, पण प्रत्येक शब्द तिच्या मनावर गडगडत गेला. दुसरीकडे सगळे मित्र मैत्रिणी नाचत गात होते आणि अंजली आणि अश्विनी दोघीही आपल्या बोलण्यात व्यस्त होत्या. घरी परत येताना अश्विनीने तिला आपल्या गाडीतून सोडलं, पण जाता जाता तिने तिला सांगितलं, तुला कधीही गरज लागली तर मला फोन कर. अंजली घरी परत येताना विचारमग्न होती. ती घरी पोहोचली आणि गौतम अजून घरी आला नाही हे पाहून सुटकेचा श्वास घेतला, कारण जर त्याला याबद्दल माहिती झालं असतं तर अंजलीला काहीच सुटका मिळाली नसती. दुसऱ्या दिवशी सकाळी यशला शाळेत पाठवल्यानंतर अंजली गौतमसाठी नाश्ता बनवू लागली. तेवढ्यात गौतम त्याच्या खोलीतून बाहेर येऊन नाश्ता करण्यासाठी जात होता की अचानक पल्लवी खोलीत आली. तुमच्या बायकोला थोडं ताब्यात ठेवा. महाराणी काल दिवसभर गायब होती. मला काही समजत नाही. शेवटी ती कुठे गेली होती तेही माहीत नाही. कदाचित गावभवानीसारखी फिरत होती. घरातलं सगळं काम मला एकटीला करावं लागलं. एवढी मोकळीक चांगली नाही. पण भाऊजी, तुम्ही तिच्यावर ओरडू नका. मी तर फक्त सांगत होते तुमच्या पाठीमागे काय होत आहे.
एवढं ऐकून गौतमचे डोळे आग ओतू लागले. तो मोठ्या पावलाने चालत अंजलीकडे गेला. अंजली त्यावेळी चपाती करत होती. तिचं तोंड दुसऱ्या दिशेला होतं. गौतमने पाठीमागून येऊन तिचे केस पकडले आणि तिला खेचत स्वयंपाकघरातून बाहेर काढलं. मला न सांगता तू घरातून बाहेर कशी गेलीस? तुझं धाडस कसं झालं? माझ्या पाठीमागे तू कुणाला भेटायला जातेस? अंजली वेदनेने तडफडत म्हणू लागली. मी तर माझ्या मैत्रिणीला. गौतम ओरडला. मला न सांगता कशी गेलीस? या घरात राहायचं असेल तर इथल्या नियमानुसार राहावं लागेल, नाहीतर. गौतम यापुढे अजून काही बोलणार तोपर्यंत त्याचा मोबाईल वाजला. ऑफिसमधून फोन आला आणि त्याला लक्षात आलं की आज त्याला लवकर जायचं होतं. गौतमने अंजलीला पटकन जमिनीवर ढकलून नाश्ता न करता घरातून बाहेर गेला. अंजलीचं शरीर वेदनेनं दुखत होतं, पण तिच्या मनात जळलेली आग तिला उठवण्यास आणि काही करण्याची हिंमत देत होती. तिने डोळ्यातले अश्रू पुसले आणि ठरवले, आता मी स्वतःचं आणि माझ्या मुलाचं आयुष्य सुधारण्यासाठी काहीतरी करणार. तिने घरातलं काम पूर्ण केलं आणि आपला जुना लॅपटॉप चालू केला. सगळे सर्टिफिकेट्स काढले आणि आपल्या कामाची माहिती अपडेट करत आत्मनिर्भर होण्याचं ठरवलं. तिने शहरातील प्रत्येक कॉलेज आणि शाळेच्या वेबसाईटवर जाऊन नोकरीच्या व्हॅकन्सी शोधू लागली. अनुभव असल्याने लोकांची मागणी होती, पण तिच्याकडे अनुभव नव्हता. आता तर 7 वर्षांचं मोठं अंतर पडलं होतं. तरीही तिने हार मानली नाही. ती जास्त ठिकाणी ईमेल्स आणि अर्ज पाठवत राहिली. संध्याकाळच्या वेळी अंजली लॅपटॉपवर नोकरीसाठी उत्तराची प्रतीक्षा करत बसली होती. तेवढ्यात दरवाजावर मोठा आवाज झाला. अंजलीने चकित होऊन दरवाजा उघडला. समोर गौतम उभा होता. त्याच्या हातात एक लिफाफा होता. अंजली मुलीने तो लिफाफा घेतला आणि आत जाऊन उघडला. कागदावर लिहिलेला प्रत्येक शब्द एखाद्या हातोड्यासारखा तिच्या आत्म्यावर घाव करत होता. घटस्फोट, अंजली थरथरत म्हणाली. हो, गौतमने थंड आवाजात उत्तर दिलं. आणि हे लक्षात ठेव, यश माझ्याजवळ राहील, कारण तू बेरोजगार आहेस. तू काही कामधंदा करत नाही, त्यामुळे तू त्याची देखभाल करण्यास लायक नाहीस. अंजलीने कागदांकडे पाहिलं आणि मग तिची नजर यशच्या चेहऱ्यावर गेली. तिच्या डोळ्यात पाणी होतं. तिचं मन करत होतं हंबरडा फोडून रडावं, पण तिने स्वतःला कमजोर होऊ दिलं नाही. जर आज ती हरली तर यशचं आयुष्य बर्बाद होईल, नाहीतर काहीतरी करावं लागेल. तिने ठरवलं. तिने संयमाने विचार केला आणि रात्रभर हाच विचार करत राहिली की तिला काय करायला हवं. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने अश्विनीला फोन केला. अश्विनी, मी आता या घरामध्ये एक क्षणही राहू शकत नाही. अंजलीचा आवाज थरथरत होता. काय झालं अंजली? अश्विनीच्या आवाजात चिंता होती. गौतम मला घटस्फोट देण्याचा विचार करत आहे आणि तो यशला माझ्यापासून दूर करणार आहे. मी माझ्या मुलापासून दूर होऊन जगू शकत नाही. मला तुझी मदत हवी आहे. कृपया शक्य असेल तर माझ्यासाठी एक भाड्याचं घर शोध. अश्विनीने पटकन उत्तर दिलं. तू चिंता करू नकोस. भाड्याचं घर शोधण्याची काय गरज आहे? तू माझ्याबरोबर राहू शकतेस आमच्या घरी. अश्विनी, अगोदरच माझ्या सासरच्या लोकांना माझ्यावर बोट उचलायला वेळ लागत नाही. जर मी तुझ्या घरी राहू लागले तर माझ्या चारित्र्यावर चिखल उडवून ते लोक कोर्टात माझ्या विरुद्ध हे वापरू शकतील. काही हरकत नाही अंजली, मी तुझ्यासाठी एक भाड्याचं घर शोधते आणि तू काळजी करू नकोस. हीच वेळ आहे तुला स्वतःला सिद्ध करायची आणि मी तुझ्या पाठीशी आहे. अश्विनीने त्याच दिवशी तिच्या घराजवळ एक छोटंसं घर शोधलं. अंजली, तिने स्वतःची आणि यशची कपडे पॅक केले. यशला तयार केलं आणि तिच्याजवळ साठवलेले काही पैसे घेऊन संधी पाहून गुपचूप घरातून बाहेर पडली. संध्याकाळी गौतम घरी आला. नेहमीप्रमाणे तो अंजलीला आवाज देत म्हणाला, अंजली, लवकर पाणी घेऊन ये. पण घरामध्ये सन्नाटा होता. स्वयंपाकघरात डोकावून पाहिलं, तिथे कोणीही नव्हतं. त्याने यशच्या खोलीत देखील पाहिलं, पण तिथेही कोणी नव्हतं. मग तो परत त्याच्या खोलीत गेला. त्याचं लक्ष टेबलवर ठेवलेल्या एका लिफाफ्यावर गेलं. त्याने लिफाफा उघडला आणि आत अंजलीने लिहिलेलं पत्र होतं. पत्रामध्ये लिहिलं होतं, गौतम, मी तुमच्यासोबत खूप वर्ष घालवली. प्रत्येक टोमणा, प्रत्येक वेदना सहन करत राहिली. पण आता मी अजून सहन करू शकत नाही.
तुम्ही नेहमीच मला कमजोर समजलात, पण आता मी माझ्या मुलासोबत माझं नवीन आयुष्य सुरू करणार आहे. तुम्हाला जे करायचं आहे ते करा, पण आता मी तुमच्याबरोबर राहणार नाही." अंजलीने पत्रात लिहिलं होतं. पत्र वाचून गौतमचं सगळं शरीर रागाने कापू लागलं. तो वेड्यासारखा सोफ्यावर बसला. त्याने अंजलीला धमकावण्यासाठी घटस्फोटाचे पेपर तयार केले होते, पण त्याचा डाव उलटा पडला होता. खूप वेळ गौतम याच विचारात हरवला. घरातले सगळे सदस्य जेवण करून झोपायला गेले होते. रात्री उशिरा जेव्हा गौतमला भूक लागली तेव्हा त्याने स्वयंपाकघरात जाऊन पाहिलं. तिथं एका ताटात गार भाकरी आणि भाजी ठेवली होती. त्याने गुपचूप मन मारून ताट उचललं आणि जेवायला सुरू केलं. त्याच्या आवडीची भाजी आणि गरम गरम भाकरी करून खायला घालणारी त्याची अंजली आता नव्हती. दुसऱ्या दिवशी घरामध्ये सर्व काही सामान्य पद्धतीने चालू होतं, पण गौतमचा आवाज नव्हता. तो खूप उदास झाला होता, पण तो अजूनही अकडून होता. त्याला वाटत होतं की अंजलीला फोन करून परत बोलवणार नाही, पण त्याच्या आत पत्नीची कमी सतावत होती. त्याचं ऑफिसचं काम विस्कळीत होऊ लागलं आणि प्रेझेंटेशन खराब होऊ लागली. त्यामुळे कंपनीने त्याला कामावरून काढून टाकलं. त्यानंतर त्याला चांगली नोकरी मिळाली नाही. तो एका साध्या कंपनीत काम करू लागला आणि दुसरीकडे अंजली, जी भाड्याच्या छोट्या घरात राहत होती, तिला जाणीव झाली की हे संकट तिची शक्ती पारखण्यासाठी आलं आहे. अंजलीने ठरवलं की तिचं लक्ष मुलाला सुरक्षित बालपण आणि उज्ज्वल भविष्य देण्यात असेल. पण पैशांची तंगी प्रत्येक दिवशी वाढत होती. तिने पुन्हा स्कूल आणि कॉलेजमध्ये नोकरीसाठी अर्ज केले, पण प्रत्येक ठिकाणी निराशा हाती आली. अश्विनी तिला म्हणाली, "अंजली, कुठे नोकरी मिळाली नाही तर काही हरकत नाही. लक्षात ठेव, तुझ्याकडे क्षमता आहे. म्हणजेच जर बाहेरचे दरवाजे बंद असतील तर तू स्वतःच्या नशिबाचा दरवाजा उघड. तुझ्यामध्ये एवढं टॅलेंट आहे की तू काहीही करू शकतेस. आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे. जर माणसात कला असेल तर तो कोणत्याही प्लॅटफॉर्मवर स्वतःची ओळख बनवू शकतो. तुझी शिकवण्याची पद्धत नेहमीच चांगली राहिली आहे. तू मुलांच्या अभ्यासावर आधारित व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाक. माझ्या बोलण्यावर विचार कर." अश्विनी निघून गेल्यानंतर अंजली स्वतःलाच म्हणाली, "सल्ला तर चांगला आहे. मला याबद्दल सगळी माहिती नाही, पण जिथे आवड असते तिथे मार्ग आपोआपच दिसतात." अंजलीने तिचा स्मार्टफोन घेतला आणि तासनतास कष्ट करून व्हिडिओ बनवण्याची पद्धत शिकली. 12वीच्या मुलांची परीक्षा जवळच आली होती, त्यामुळे तिने सर्वात पहिल्यांदा 12वीच्या मुलांना शिकवण्यासाठी विषय शोधले. दुसऱ्या दिवशी अश्विनीबरोबर व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. अश्विनीने कॅमेरा सेट केला आणि अंजलीने शिकवायला सुरुवात केली. तिच्या आवाजात आत्मविश्वास होता आणि शिकवण्याची पद्धत इतकी सरळ होती की जटिल विषय मुलांसाठी सोपा झाला. अंजली पहिला व्हिडिओ अपलोड करताना संकोचित होती. तिला वाटत होतं की कोण त्या व्हिडिओला बघेल का. अश्विनीला विचारलं तेव्हा अश्विनी हसून म्हणाली, "तू काळजी करू नकोस. तुझं काम एवढं चांगलं आहे की लोक स्वतः तुला शोधत येतील. फक्त धैर्य ठेव." काहीच दिवसात व्हिडिओवर चांगले व्ह्यूज येऊ लागले. काही लोकांनी कमेंट्स केल्या. एक म्हणाला, "तुमची पद्धत खूपच चांगली आहे. प्लीज पुढच्या टॉपिकवर लवकर व्हिडिओ बनवा." तर कोणी आभार व्यक्त करत म्हणाला, "तुम्ही माझ्या मुलाची भीती कमी केली." अशा कमेंट्सनी तिचा कमेंट्स बॉक्स भरून गेला. अंजलीच्या डोळ्यामध्ये चमक परत आली. तिने अजून व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. तिने विषयात सोप्या आणि स्पष्ट पद्धतीने समजवायला सुरुवात केली. दिवस रात्र न पाहता तिने आपले कष्ट चालू ठेवले. 1 महिन्याच्या आतच हजारो लोक तिच्याबरोबर जोडले गेले. काही वेळातच सोशल मीडियावरून होणारी तिची कमाई अंजलीला आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवून गेली. तिने यशस्वीपणे एका चांगल्या शाळेमध्ये ॲडमिशन घेतलं आणि स्वतःला नवीन कोर्सद्वारे अधिक ज्ञान प्राप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली. तर दुसरीकडे अंजली घरातून निघून गेल्यानंतर घरातील वातावरण पूर्णपणे बदलून गेलं. पल्लवी स्वयंपाकघरात भांडी आपटत बडबडत होती. गौतम येऊन म्हणाला, "वहिनी, अजून नाश्ता बनवला नाही का?" तेव्हा पल्लवी रागाने म्हणाली, "नाश्ता? हो, का नाही?
आता मी तर या घरातली सर्वांची नोकराणी झाली आहे. हद्द झाली. मी किती काम करू. जेव्हा अंजली होती तेव्हा सगळं व्यवस्थित चाललं होतं, गौतम म्हणाला. त्याच वेळी सासूबाईंनी त्यांच्या खोलीतून आवाज दिला. पल्लवी, औषधं आणि चहा अजून दिला नाहीस? पल्लवी चिडून म्हणाली. माझ्याकडून काम होत नाही. तुम्ही तुमच्या मुलाला सांगा मी कामवाली बाई नाही. आईने रागाने गौतमला आवाज दिला. बघत काय आहेस? काही करत का नाहीस? अंजलीला परत घेऊन ये, या अगोदर की हे घर पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. गौतम भडकला आणि म्हणाला, मी तिला बोलावून आणणार नाही. ती स्वतः गेली आहे, मग स्वतःच परत येईल. आई, तू काळजी करू नकोस. थोड्याच दिवसात तिची अक्कल ठिकाण्यावर येईल. मी तिला चांगल्या पद्धतीने ओळखतो. त्या क्षणी दरवाजाची बेल वाजली. पल्लवीने जाऊन दरवाजा उघडला आणि काही क्षणातच ती मोठ्या आवाजात म्हणाली, गौतम, बाहेर या. बघा तुमच्यासाठी काय आलं आहे. गौतम धावतच बाहेर आला. त्याच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता. पल्लवी त्याच्या हातात एक कागद ठेवून म्हणाली, घटस्फोटाचे पेपर आहेत. सही करून तुमच्या बायकोने पाठवले आहेत. आता भोगा तुमच्या कर्माची फळं. पल्लवी जोरात म्हणाली. कागद पाहताच गौतमच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला विश्वासच बसत नव्हता की अंजलीने एवढं मोठं पाऊल उचललं आहे. मामला कोर्टात गेला. पहिली सुनावणी झाली आणि अंजलीने सांगितलं की कसं तिला मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला. गौतमचा वकील अंजलीवर शब्दांचा प्रहार करत म्हणाला, मॅडम, तुमच्या लग्नाला 7 वर्ष झाली आणि तुम्ही कोणतीही तक्रार केली नाही. अचानक तुम्हाला त्रास कसा होऊ लागला? अंजलीने आत्मविश्वासाने उत्तर दिलं, मी माझा संसार वाचवण्यासाठी सगळं सहन केलं, पण आता माझी सहनशक्ती संपली आहे. म्हणून नाविलाजाने मला हा निर्णय घ्यावा लागला आणि हा निर्णय घेण्यासाठी मला माझ्या नवऱ्याने आणि सासरच्या लोकांनी मजबूर केलं. गौतमच्या वकिलाने अंजलीवर गंभीर आरोप केले. जी महिला स्वतःचं घर सोडून निघून जाते, जिचं चारित्र्य चांगलं नाही, अशा आईला मुलाचा ताबा कसा दिला जाऊ शकतो? पण अंजलीने आपला पक्ष मजबूतीने मांडला. तिने साक्षीदार आणि मेडिकल रिपोर्ट दिले, जे तिच्यावर झालेले घरेलू हिंसाला सिद्ध करत होते. सगळ्यात मोठं वळण तेव्हा आलं जेव्हा यशला कोर्टात बोलावलं गेलं. तो आपल्या आईचा हात पकडून आतमध्ये आला. जज साहेबांनी त्याला प्रेमाने विचारलं, बाळा, तुला कोणाबरोबर राहायचं आहे? यशने न घाबरता म्हणाला, मला माझ्या आईबरोबर राहायचं आहे. बाबा आईला खूप मारत होते, तिला मोठमोठ्याने ओरडत होते. आई खूप रडत होती. माझे बाबा खूप वाईट आहेत. मला त्यांच्याबरोबर राहायचं नाही. यशने गौतमबद्दल भरलेल्या कोर्टात सांगितलं. तेव्हा गौतमची मान लाजेने खाली झाली. आता त्याला केस जिंकण्याची आशा संपली होती. दुसऱ्या सुनावणीत परिणाम येणार होते. अंजलीने हप्त्यावर स्वतःचं छोटंसं घर खरेदी केलं आणि तिचा मुलगा यशसोबत ती तिथे राहायला गेली. कोर्टाच्या शेवटच्या सुनावणीच्या 1 दिवस अगोदर अंजलीला गौतमचा फोन आला. तिने फोन उचलला आणि गौतम म्हणाला, मला एकदा तुला भेटायचं आहे. पण मला तुला भेटायचं नाही, अंजलीने स्पष्ट शब्दात सांगितलं. गौतमने एकदा शेवटचं भेटायची इच्छा व्यक्त केली तेव्हा अंजली त्याला भेटायला तयार झाली. जवळपास 15-15 मिनिटाच्या आत गौतम अंजलीच्या घराच्या बाहेर उभा होता. घराच्या बाहेर नावाची पाटी लावली होती. त्यावर अंजलीचं नाव लिहिलं होतं. त्याने बेल वाजवली. अंजलीने दरवाजा उघडला आणि त्याला आत बोलावलं. गौतम घरातलं दृश्य पाहून हैराण होता. घर छोटं होतं, पण पूर्णपणे सुव्यवस्थित होतं. घरामध्ये सर्व प्रकारच्या सुविधांचं सामान होतं. तुम्हाला काय बोलायचं होतं? अंजलीने सरळ प्रश्न विचारला. गौतमने आपल्या आवाजात सौम्यपणा आणण्याचा प्रयत्न केला. अंजली, मला तुझ्याशी बोलायचं आहे. मला फक्त तुझे 5 मिनिटं हवे आहेत. अंजली, मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. तू गेल्यावर मला समजलं की माझ्या आयुष्यात तुझं किती महत्त्व आहे. तुझ्या विना घर विखुरलं आहे. आई आजारी आहे आणि वहिनी रोज भांडण करतात. खरं सांगू, कोर्टात यश माझ्याबद्दल जे काही बोलला त्यानंतर मला स्वतःचीच लाज वाटू लागली आहे. मी तुझ्याबरोबर खूप वाईट केलं. अंजली गंभीर स्वरात म्हणाली, म्हणजे तुमच्या आयुष्यात जेव्हा सगळं उद्ध्वस्त झालं तेव्हा तुम्हाला माझी आणि यशची आठवण झाली?
नाही अंजली, मला खरंच माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की हा घटस्फोट विसरून जा. माझ्यासोबत परत चल. सगळं पुन्हा नव्याने सुरू करूया. आणि यशबद्दल पण विचार कर. त्याला त्याच्या वडिलांची गरज आहे. हो, बरोबर बोललात तुम्ही. यशला त्याच्या वडिलांची गरज आहे, पण अशा वडिलांची जे त्याच्यासाठी आदर्श असतील. तुमच्यासारखा वडील जो स्वतःच्या बायकोचा अपमान करतो, तिला घाबरवतो, तिला मारतो, तुम्ही त्याचा आदर्श कधीच बनू शकत नाही. मला माहीत आहे मी खूप चुक्या केल्या आहेत, पण मी तुला शब्द देतो, जर तू मला एक संधी दिली तर मी सगळं व्यवस्थित करीन. फक्त एकदा मला माफ कर. अंजलीने कटू स्वरात उत्तर दिलं. संधी प्रत्येक दिवशी तुमच्यासाठी संधीच होती गौतम, पण तुम्ही नेहमी त्या संधीला बर्बाद केलं. अंजली दृढ स्वरात म्हणाली. माफीचा प्रश्न तेव्हा येतो जेव्हा कोणती चूक नकळत होते, पण तुम्ही सगळ्या चुका जाणून बुजून केल्या आहेत. मी तुम्हाला माफ करू शकत नाही गौतम. आणि खरं सांगू, आता माझ्या आयुष्यात तुमच्यासाठी जागा नाही. तुम्ही जाऊ शकता. गौतमने शेवटची नजर यशवर टाकली आणि भरलेल्या मनाने घरातून बाहेर निघाला. मित्रांनो, एक स्त्री जेव्हा स्वतःचं धाडस आणि आत्मविश्वासाने पुढे जाते, तेव्हा ती फक्त स्वतःचं जीवन बदलत नाही, तर जगासाठी एक उदाहरण बनते. अंजलीने सिद्ध केलं होतं की प्रत्येक माणसाला स्वतःची कथा लिहिण्याचा हक्क आहे. कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.